जय सद्गुरू मंडळी, रंजना किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। तर मंडळी, आज बनवणार आहे मस्त मी असे शेवगाच्या शेंगा, ते पण बोंबील घालून। आणि त्याच्यामध्ये मी घालणार आहे एक अर्धी कैरी, बटाटा, कोथिंबीर आणि मस्त असे बोंबील घेतलेले आहेत। आता हे बोंबील मी स्वच्छ असे 2-3 पाण्याने धुवून घेणार आहेत। आता झटपट असं मी कुकरमध्ये ही भाजी बनवणार आहे। तर मंडळी, कुकरमध्ये इथे मी 2 पळ्या असं तेल घातलेलं आहे। आता आपल्याला गॅसची बचत करायची आहे, म्हणून त्यासाठी मी झटपट असे कुकरमध्ये ही भाजी बनवणार आहे। आता इथे मी आलं, लसूण, खोबरं, कांदा याचा मसाला घेतलेला आहे। हळद, 2 प्रकारचे लाल तिखट आणि अर्धा चमचा काळा मसाला घेतलेला आहे। हे सर्व मसाले घरचेच मसाले आहेत। आता इथे हे मसाले चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। आता बघा, तेलामध्ये मस्त मसाले आपण परतून घेतल्यानंतर इथे मी ह्या कट केलेल्या शेंगा घालत आहे। शेंगा आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्या आहेत। तर बघा, इथे जे बोंबील आहेत ते स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतले होते, 2-3 पाण्याने। आणि आता मस्त ते पण तळून घेऊया आपण इथे मस्त शेंगांबरोबर। आता बटाटा घालून घेते। आता अर्धी कैरी चिरलेली होती ती सुद्धा घालून घेते। ही भाजी खायला एकच नंबर लागते। आता इथे मी पाणी घालणार आहे। पाणी घालताना इथे मी 1 तांब्या पाणी घातलं आहे। आता बघा, सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आता इथे मी फुटाण्याचं जे आळण असतं ते घातले, ते मी इथं 2 चमचा घातले, म्हणजे छान असं भाजीला घट्टपणा येतो। तर तुम्ही देखील अशी भाजी बनवता का, बोंबील घालून शेवगा? आता ही आमच्या खानदेशी पद्धतीने मी भाजी बनवते। आता थोडी कोथिंबीर घालून घेते। आता इथे फक्त मी इथे 2 शिट्या पाडणार आहे। 2 शिट्यांमध्ये 1 नंबर आपली ही भाजी तयार झाली बघा, पाहू शकता तुम्ही। खायला पण अप्रतिम लागते आणि आपल्या गॅसची पण बचत होते। तर आता इथे मी ज्वारीच्या भाकरी केल्यात त्याच्याबरोबर। तर मंडळी बघा ना, किती छानच अशी आपली भाजी तयार झालेली आहे ही मस्त। व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक छानसं लाईक आणि कमेंट पण करा। तर बघा, व्हिडिओ छोटा आहे, शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ स्किप करू नका। आणि तुमच्याकडे पण अशीच भाजी बनवतात का, नक्की मला कमेंटमध्ये सांगा। तर मंडळी, भेटूया आता असेच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा। बाय बाय।